सो हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आता आम्ही गरम गरम कांदे पोहे बनवतोय आणि ते पण चुलीवरती। तर तुम्हाला रेसिपी दाखवतो। माझं नाव अश्विनी दीपक शिंदे। मी आता कांदे पोहे बनवते चुलीवरती। त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे, कांदा, टोमॅटो, मिरची, जिरं, राई, शेंगदाणे आणि आपले पोहे आणि तेल। तर मित्रांनो, फर्स्ट टाइम मी या ब्लॉगला व्हॉइस ओव्हर देतोय आणि आता आपण टाकले तेल। चुलीवर जेवण बनवायची खूप मजा वेगळी आहे आणि चव सुद्धा वेगळी येते त्याला। तर आपण आता टाकणार आहे राई आणि त्यानंतर आपण टाकणार आहे जिरं। आता आपण जिरं टाकतोय। आता आपण काय करूया की पहिले मिरच्या टाकून घेऊया, त्यानंतर कांदे टाकूया। तर पहिले आपण मिरच्या टाकतोय। मस्त बारीक बारीक कटिंग करून ठेवायच्या आधीच। आता हा फ्रेश कढीपत्ता, कढीपत्ता टाकून झालाय। आता हे शेंगदाणे टाकतोय। आता हे ऑप्शनल आहेत, काय काय लोकांना आवडतात, काय काय लोकांना नाही आवडत। मला आवडतात तर त्यामुळे आम्ही टाकतोय। अजून याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, त्या ॲडिशनल आहेत, तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता। आता हे कांदा टाकतोय, बारीक चिरलेला कांदा। हे टोमॅटो आहे, हे पण ऑप्शनल आहेत। आणि बटाटे हे सुद्धा ऑप्शनल आहेत। या तीन गोष्टी ऑप्शनल आहेत, ते तुमच्या चवीनुसार आहेत। आता हळद टाकतोय, त्यानंतर आता आपण टाकूया थोडंसं मीठ। आता हे पोहे पहिले चांगलं परतून घ्यायचं ते, त्यानंतर पोहे टाकायचे। तर सगळे पोहे टाकूया आपण त्याच्यामध्ये। सगळे पोहे टाकून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपण ते मिक्स करूया चांगलं। मिक्स करतोय मस्त। आता हे तयार झालेत आपले पोहे, चुलीवरचे पोहे। दिसायला खूप छान होते आणि चवीला पण त्यापेक्षा जास्त छान होते। तर मित्रांनो, हा एक छोटासा मिनी व्लॉग होता कांदे पोहे या रेसिपीबद्दल, चुलीवरचे कांदे पोहे। आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असल्यास लाईक करा आणि कांदे पोहे लवर अशा फ्रेंडला तुम्ही शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।